ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करून महिलेस कर्नाटकात विकल्याची घटना, 7 आरोपींना अटक। पुणे येथील महिलेवर सामूहिक बलात्कार करून कर्नाटकात तिला विकल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मिरजेतील आरोपीसह एका महिलेला अटक केली आहे। पुणे येथे वास्तव्यास असलेली महिला कराडकडे आई वडिलांना भेटण्यासाठी रेल्वेने प्रवास करीत होती। रेल्वेत प्रवास करताना तिला गाढ झोप लागल्याने ती मिरजेत आली। या ठिकाणी आल्यानंतर एका पत्र्याच्या खोलीत ठेवून शारीरिक संबंध ठेवले। त्यानंतर जमखंडी येथे घेऊन जाऊन पुन्हा सामूहिक बलात्कार केला आणि जमखंडी येथे विक्री केली। ज्या व्यक्तीला ही महिला विकण्यात आली होती त्याने त्या महिलेला मिरजेत आणून सोडलं। सदर महिलेने स्वतःची सुटका करून पुणे येथे जाऊन तक्रार दाखल केली। त्यानंतर पुणे पोलीस ठाण्यात 0 नंबरने गुन्हा दाखल होऊन महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या पथकाने गुन्ह्यात सामील असणारे मोहम्मद हुसेन मोहम्मद गौस शेख वय 31, अबुजर फारूक जमादार वय 18, मोहम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला वय 20, मोहम्मद गौस उर्फ शेरखान फकीर वय 22, खालिद मुबारक कोरबू वय 20, जुबेद उर्फ कपाला शब्बीर शेख वय 24, संतोषी बाबू नाशिककर लग्नानंतरचे नाव इरम मोहम्मद गौस फकीर वय 26, सर्व राहणार मिरज। तसेच आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्या एका महिलेला तात्काळ अटक केली। या गुन्ह्यात आणखीन काही आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाला आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।